सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. देवदत्त साबळे. रसिक हो, आपला महाराष्ट्र हा लोकसंगीताचं दुर्मिळ संचित असलेला प्रांत आहे. हे संचित त्याच्या मूळ रूपात जपणं हे काळाच्या गतिमान प्रवाहात मोठं कठीण काम आहे. मात्र देवदत्त साबळे यांच्यासारखे कलाकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे संचित जपलं जाण्याच्या सगळ्या शक्यताही आहेत. गायक संगीतकार देवदत्त साबळे. संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीला 50 वर्ष झाली. अर्धशतकाचा हा संगीताने भरलेला आणि भारलेला प्रवास. पिता म्हणून शाहीर साबळे यांच्या नावाचं वलय होतंच, पण थोर कलाकारांच्या मुलांना हे वलय जसं उपयोगी पडतं तसं कधीतरी हे वलय भेदावंही लागतं. देवदत्त साबळे यांनी या 50 वर्षांच्या कारकिर्दीत संगीताच्या विविध प्रांतात इतकी भन्नाट मुसाफिरी केली की देवदत्त साबळे ही स्वतःची ओळख निर्माण करायला त्यांना फार वेळ लागला नाही. लोकसंगीतातल्या अनवट वाटा चालताना सुगम संगीत, भक्ती संगीत, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत, तसंच दूरदर्शनच्या मालिकांसाठी संगीत, अशी संगीताच्या प्रांतात त्यांनी वैविध्यपूर्ण वाटचाल केली. त्यात असंख्य सर्जनशील प्रयोग केले आणि त्यातला प्रत्येक प्रयोग हटके होता. झुलवा, संगीत बयादार उघड, परंपरा.com अशा नाटकातली गाणी त्याचं अप्रतिम उदाहरण आहेत. वयाच्या साधारण 15व्या-16व्या वर्षी सुरू झालेली ही सर्जनाची प्रक्रिया आजही वयाच्या 72व्या वर्षी निरंतर सुरू आहे. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार देवदत्त साबळे यांच्या मुलाखतीचा आजचा हा पहिला भाग.
अंमल सुरू करया. उठा उठा हो उठा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते नैवेद्याला मोदक लाडू, लोणी साखर खडा, सर्व सिद्धता करुणी पूजना, दारी राहिलो खडा. उठा उठा हो उठा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते उघडा मोरया, नेत्राते नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या गणेशोत्सव विशेष भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण जी रचना ऐकली ती होती कवी मोरेश्वर यांची आणि त्याला संगीत दिग्दर्शन होतं देवदत्त साबळे यांचं. आज आपण गप्पा मारणार आहोत ज्यांच्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली त्या थोर संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांच्याशी. देवदत्त दादा, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या गणेशोत्सव विशेष भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. देवदत्त दादा, तुमच्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या तुमच्या 50 वर्षांच्या वाटचालीबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत, पण मला तत्पूर्वी तुम्हाला असं विचारायचं आहे, साधारणपणे म्हणजे करिअर करण्यासाठी माणसं बाहेरून मुंबईत येतात, बरोबर. पण तुमचा प्रवास असा झाला की तुम्ही आधी मुंबईत होतात, तुम्हाला वाईला पाठवलं आणि मग तुम्ही मुंबईत आलात. बरोबर. तर आधी त्या प्रवासाविषयी सांगा, तुम्हाला वाईला का पाठवलं? त्याचं कारण सांगतो काय झालं ते. हां ही फार मोठी म्हणजे आश्चर्यकारक घटना अशी आहे हां. की बाबांच्या आयुष्यातही असंच घडलं होतं. शाही साबळे अच्छा. त्यांना त्यांचा परिवार म्हणजे आमचा गावचा परिवार जो आहे तो सगळा शेतकरी परिवार होता हं. आणि येणारा घरात जन्माला येणारा मुलगा एका ठराविक वयानंतर शेतात मदत करणं वगैरे त्याचं कामच असायचं आणि त्याची ड्युटीच होती ती. हं. अशा वेळी आमचे वडील ह्यांना गाण्याचा नाद होता लहानपणापासून. म्हणजे जसं कळायला लागलं आणि बोलायला यायला लागलं तसं त्यांना गाण्याचा गळा दिला होता देवाने, ते गायचे. आणि त्यांचा गळा एवढा गोड होता की त्यांना आपल्या गावच्या भजनातली मंडळी त्यांना आवर्जून आपल्याबरोबर भजनाला घेऊन जायची आणि त्यांना 1-2 गाणी म्हणायला लावायची. बरं बरं. आणि त्यामुळे त्यांचं अख्ख्या पंचकृषीत नाव झालं. आणि मग ते भजनी मंडळ कुठल्या गावानं आमंत्रण दिलं की ह्यांना घेऊन जायचे अरे छोटा कृष्ण त्यांच्याबरोबर. चालला. प्रॉब्लेम असा व्हायला लागला की शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. हां. बरं, शेती थोडंफार काही ना काही मदत होतेच एक ठराविक वय झाल्यावर. ती मदत होत नव्हती. त्यामुळे घरचे लोक वाईट होते की हा शिकत बी नाही आहे आणि गाण्याच्या नादाला लागल्यात, बिघडलाय फार. हे काय आपलं काम आहे का? शेतकऱ्याच्या घरी बेनं नांगर धरला पाहिजे. तर आता काय करायचं? मग शेवटी त्यांना काही निर्णय सगळ्यांनी घेतला की हा काय इथं राहून आपल्या गावातले लोक त्याला काय शिकू देणार नाहीत, ह्याला उचला आणि त्यांच्या आजोळी अंमळनेरला पाठवलं. सेम माझ्या बाबतीत घडलं. बाबांनी जेव्हा ह्या क्षेत्रात प्रवेश केला आणि जेव्हा त्यांनी वाटचाल सुरू केली तेव्हा त्यांना ज्या अडचणी आल्या, आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला, ओढाताण जी झाली त्यांची, त्यांनी ते इतके वैतागले होते की जेव्हा मी थोडासा एका ठराविक वयात आल्यानंतर त्यांनी बघितलं की रोज तालमीला माणसं आली की हा बसतो तिथे येऊन, अभ्यासाकडे लक्ष नाही ह्याचं.
काय वाजवत असेल तर त्यांच्याकडे बघत बसतो किंवा वाद्य निरीक्षण चालू मिळालं असतं म्हणजे सारखं. हां वाद्य मिळालं तर वाजवायचा प्रयत्न करतो. त्यांनी बघितलं ह्याचं लक्ष पण बिघडलेलं आहे. सेम त्यांनी पण मला उचलला आणि आमच्या गावी पाठवला वाईला. म्हणजे वाईला. वाईपासून आमचं गाव पसरणी तिथे मला पाठवला अच्छा. शिक्षणासाठी. म्हणजे त्यांच्या बाबतीत जे घडलं ते पण नेमकं माझ्या बाबतीत घडलं. हां. तिथे गेल्यानंतर असं झालं वाईमध्ये की वळणाचं पाणी वळणानेच जाणार, त्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडलं. जरी मला त्यांनी पाठवला तर त्याचा परिणाम उलट माझ्या इथलं बंधनं कमी झाली ना. तिकडे गेल्यानंतर मी गावच्या मुक्त आयुष्य. गावच्या शाळेत शिकताना शाळेमध्ये समजा दप्तर असेल ते बडवत गाणं म्हणायचो. किंवा जेवायला वाढलं असेल ते ताट येईपर्यंत जेवण येईपर्यंत ताट असेल ते वाजवत गाणे म्हणायचो. तिथे सुद्धा माझा हा छंद, पण तिथे माझ्याकडे कोणी एवढं लक्ष द्यायचं नाही गंभीरपणे. माझा हा नाद होता. नंतर शाळेत जरा मोठा झाल्यावर जेव्हा 8वीतलं वगैरे बेंच आले, बेंच मग चांगला असा सुराला वगैरे तालाला चांगला असा बेंच बघायचा आणि त्याच्यावर ठाण मांडायचं वर्षभर मग तिथेच. आणि तो बेंच वाजवून मधल्या सुट्टीत मधल्या काळात गाणी म्हणत बसायचो. मला तर गावचे लोक म्हणायचे आहे तर बघा साबळ्याचा भोंगा आला. कारण मी सतत बोकळा असलो की चालत असेल जरी तरी न तर सारखं गाणं चालू असायचं माझ्याकडे. सगळे मला भोंगा म्हणायचे. तर अशाच पद्धतीने माझं तिथं जीवन सुरू झालं. हळूहळू हळूहळू हळू मी शिक्षणाच्या प्रत्येक पायऱ्या पार करत 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 मी एका ठराविक टप्प्यानंतर कॉलेजला आलो. कॉलेजच्या त्यावेळेला काही जणांचं मत पडलं की ह्याला आता शिकल्या इतका जबाबदारी एवढं झालं आहे, मॅट्रिक झालं आहे तर आता तुम्ही तिकडे नका ठेवू, आता मुंबईला न्या त्याला तुम्ही. मुंबईला न्या. मुंबईला त्याचं शिक्षण चांगलं होईल, पुढचं हां. चांगल्या क्वालिटीचं होईल, तुम्ही त्याला मुंबईला ठेवा. तर मग एकाने सुचवलं ड्राफ्टमनच्या कोर्सला टाका, कारण माझी चित्रकला चांगली. अच्छा. हां, मला ड्राफ्टमनच्या कोर्सला टाकायला सांगितलं. तर ड्राफ्टमनच्या कोर्सला मी जायचो तर कधी मी ड्राफ्टमनच्या कोर्सला गेलोच नाही. कोर्सला पण बाहेर पडायचं आणि मग मॅटिनीला जाऊन बस, हॉटेलमध्ये जाऊन बस, माशाल्लाह त्या तिथे गाणी ऐकत बस, असा माझा वेळ पास करायचा. ते मग त्या वर्षी मी फेल झालो. मग बाबा म्हणले आता ह्याचं काय. परत माझी उसळ बांगडी वाईला. वाईच्या कॉलेजला माझं पुढचं 4 वर्षाचं सगळं शिक्षण वाईला झालं. आणि ते कुठल्या याचं म्हणजे ग्रॅज्युएशन झालं? किसनवीर महाविद्यालय म्हणून हो, आहे. हो. तिथे माझं BAचं म्हणजे आर्ट साईडला मी हां, शिक्षण हां, घेतलं. कारण बाकीच्या साईड घेण्याची माझी झेप नव्हती किंवा आणि तिथे मुळात अवकाश तुम्हाला नव्हती. आणि इच्छा नव्हती हो. नव्हती, इच्छाच नव्हती. म्हणजे बुद्धिमत्ता होती पण तिकडे कोण अभ्यास नाही करत नाही, बसणार अभ्यासच असेल? कोणती वाया घालवेल. बरं मला गाण्यात सांगा, घालवेल. तुम्ही जेव्हा ताट वाजवायचात किंवा ते काही दप्तर वाजवायचात, शाळेमधला बेंच तुम्ही वाजवायचात, तुम्ही कुठले ठेके वाजवायचा होता? म्हणजे तुम्हाला असं काही कळत होतं की आपण आता हा ठेका वाजवतोय, नाही काही नाही ही लग्गी तसं नाही. लावली फक्त एक आहे की मला हिंदी गाणी मराठी गाणी बरीचशी यायची ना, हां. तर तिथं जे वाजलेलं ते डोक्यात असायचं ना, तेच वाजवायचो. आणि ते इतकं करेक्ट असायचं की समजा तिकडे मला ते माहीत नव्हतं की मी झपताल वाजवतोय की त्रिताल वाजवतोय की मी केरवा वाजवतोय की आणखी काय वाजवतोय, मला काय माहीत नव्हतं. ते गाणं मी म्हणताना ते बरोबर तो ताल मी वाजवायचो. तालाचं नाव माहिती नव्हतं पण ताल बरोबर तुम्ही वाजवायचात. मैत्र से हे शब्द सुरांचे. दादा मला असं सांगा, एकदा शाळेत असं झालं होतं की म्हणजे काय मास्तर यायला उशीर झाला काय असं काहीतरी झालं आणि तुम्ही तो बेंच वाजवत असताना अख्खा वर्ग तुमच्या भोवती गोळा झाला होता आणि मागे मास्तर आलेत हे तुम्हाला कोणाला कळलंच नव्हतं? मग त्यांनी येऊन मला वाजवलं. तो प्रसंग काय होता? म्हणजे रसिक प्रेक्षकांना सांगायचं नसेल सगळ्यांसमोर तर नाही, नको ते सांगूया आपण. अगदी कावं नाही ते अशा घटना घडतात. आता एक लक्षात घ्या की शाळेमध्ये वर्गामध्ये बसलंय, बदडतोय, सगळी पोरं माझ्या भोवती तुमच्या भोवती जमली. आहेत, हां. आणि झालं होतं असं की तो सुट्टी नव्हती पडलेली ती. हम्म, हम्म, हम्म. 2 शिक्षक येण्याचा बदला काळ होता. हां, हां. एक गेल्यानंतर दुसऱ्या येण्याचा बदला काढवेल किती तर भान नाही राहिलं. मी वाजवत सुरू केलं तर पोरं जमली. हे म्हणणं रे, म्हणणं, हां. कुठलं तरी गाणं प्रसिद्ध होतं ते म्हणायला मी आपला रगात येऊन वाजवत म्हणत होतो. तेवढ्यात तर शिक्षक पटकन आले, 2-3 मिनिटाच्या अंतराने ते आले. त्यांनी बघितले वर्ग सगळा हे सोडून ह्याच्या भोवतीच आपलं. त्यावेळेला ते लोकप्रिय गाणं होतं, त्यामुळे सगळे ऐकायला जमले ते. आणि मलाही त्याचा हुरूप आला होता वाजवायचा आणि म्हणायचा. ते आले तर त्यांनी बघितले की हा सगळा गोंधळ ह्यानं घातलेला आहे. त्यांनी येऊन थाळ रेषेने एक थाप तबल्यावर जशी देतात तबल्यावर तशी. वाजतात तशी माझ्यावर वाजवली. हां. आणि मग मी तिथं मग भान ठेवलं की बाबा सुट्टीच्या शिवाय वाजवायचं नाही असं ते. पण एक होतं त्यात काही शिक्षक फार प्रेम पण करायचे. तिथे काही एक शिक्षक असे होते की ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे, म्हणायचे बघ
एकदा काय झालं, एक प्रोग्राम होता आणि मला आग्रह झाला गाणं म्हणणं. वास्तविक इतर वेळी मी इतका चांगला वाजवून म्हणायचो, पण जेव्हा प्रेक्षक होते आणि मोठे मोठे लोक होते तेव्हा म्हणायचं गेलं मी लाजलो आणि घाबरलो. नाही मी नाही म्हणत. तर ते आले माझ्याकडे, काय आहे, माझ्याकडे डोळे वाटून म्हणले ते हे गाणं तू म्हणतो चांगला म्हण. मग मी घाबरत गेलो आणि ते गाणं म्हटलं. लोकांनी टाळ्या दिल्या. त्यांनी मला सांगितलं की देवदत्त अशी संधी आल्यावर सोडायची नाही. आणि मग ते समजलं त्यावेळी. आणि मग तुम्ही मुंबईत, म्हणजे तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही मुंबईत आलात, की कॉलेजचं शिक्षण झाल्या ते गंमत सांगण्यासारखी. तसा त्या खूप मोठा गावचा प्रवास माझा घडण्यातला फार मोठा आहे. म्हणजे हे तर झालं तुझं काय म्हणतात त्याला, प्राथमिक अवस्थेतलं हे सगळं ठीक आहे. पण नंतर असं घडलं की त्याला हळूहळू जसा कॉलेजच्या जीवनात प्रवेश केला तसं काय झालं की पोरगा मोठा झाला, आपली चप्पल त्याच्या पायाला येते, आता त्याला बोलण्यात काय अर्थ नाही, हे थोडंसं घरामध्ये वातावरण निर्माण झालं. मग असं ठरलं, मी तोपर्यंत मला वाद्य कधी हात नाही बघून पण द्यायचे नाहीत. पण त्यांनी बघितलं की आता कॉलेजच्या जेवढ्यात पहिल्या वर्षी पास झाला आहे हा, तर ठीक आहे. मग पण त्यांनी मला पहिलं नाही, चांगला शिकतोय पहिल्या वर्षी नाही, मग त्यांनी परवानगी दिली की बाबा, मी म्हटलं मला ढोलकी पाहिजे, तर मला ढोलकी दिली. आणि मग मी ढोलकी वाजवायला प्रॅक्टिस करून शिकलो. आणि त्यावेळी माझं एक वैशिष्ट्य होतं, मी कॉलेजमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर ढोलकी वाजवून गायचो. म्हणजे लोक कसे पेटी वाजून गातात, पण ताल वाद्य वाजवणार गाणारे फार कमी असतात, कठीण असतं. आणि दुसरं म्हणजे ते ताल वाजवताना त्यातला बदल पण मी परफेक्ट करायचो. हो, अच्छा. म्हणजे असं अंतरा बदलला, अस्थायी बदलली, ते त्याप्रमाणे बदलायचो. त्यामुळे ते लोकांना आवडायचं. आणि त्यात मला ह्याचं पण आवड होती, सगळ्या इंग्लिश वाद्य पण वाजवायचो, कोंगो बोंगो. तर त्यातून मला आहे ना, एकदा काय झालं, कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला आमच्या शाळेमध्ये म्हणजे वर्गामध्ये असं ठरलं की 15 ऑगस्ट निमित्त आपल्या वर्गातर्फे, कारण एवढा चांगला 2-3 आमच्याकडे वर्गामध्ये 2-3 कलावंत पोरं होती, तर आपण सगळ्यांनी मिळून एक तासाभराचा प्रोग्राम कॉलेजला प्रेझेंट द्यायचा. अच्छा. असं सगळ्यांनी ठरवलं. मग आम्ही सगळे सामील झालो, प्रॅक्टिस सुरू झाल्या आणि 4-5 दिवस राहिले होते. तर मला एक कल्पना अशी सुचली की आपण एक गाणं स्वतः लिहावं, असं डोक्यात आलं माझ्या. आणि गाण्याचे शब्द पण यायला लागले. पण त्यावेळेला मी काय केलं, बाबांची एक लोकप्रिय पण फार प्रसिद्ध नसलेली लोकप्रिय म्हणजे फार गोड चाल, ती मी घेतली आणि त्याच्यावर शब्द भरले. ती चाल अशी होती, नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग, नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. मी त्याच्यावर रचना केली. थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी, थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी, हा मळा कसा बघ बहरला जसा आंब्यावर मोहर उतरला, हा मळा कसा बघ बहरला जसा आंब्यावर मोहर उतरला, दोन्ही हातानं गदेवान आनंद मनात होतीला, गाऊया जीवाची सांगली तननानी माझी साजणी, थांब राणी. आता पाठ नाही मला राहिलेलं नाही, खूप वर्ष झाली या गाण्याला. नाही पण हे सुद्धा पाठ आहे तुम्हाला, जवळजवळ आता पटकन आलं म्हणून बोललो. 52-55 वर्षापूर्वी असं तुम्ही काय केलं? 50 वर्ष नाही, ह्याला झाली जवळजवळ 55 वर्ष झाली. आता हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ते गाणं कॉलेजमधनं झिरपत गावातल्या वाईपर्यंत पोचलं, खेडोपाडी पोचलं गाणं, की देवदत्त साबळे नावाचा एक विद्यार्थी फार चांगले गाणे करतो आणि तो साबळ्यांचा मुलगा आहे. त्यामुळे आणखी जरा आपुलकी आणि म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला पहिली ओळख होतीच की शाहीर साबळ्यांचा मुलगा, हीच खरी काय म्हणतो मोठी ओळख होती. आणि त्या गाण्यामुळे एक वेगळी त्याला जास्त फोडणी मिळाली. आणि मग मला असं झालं की माझा हुरूप वाढला, लोक माझ्याकडे अशा आदराने बघायचे वगैरे, माझ्याबरोबरचे मित्र रिस्पेक्टली माझ्याशी वागायचे आणि सगळं कॉलेज माझ्याकडे आदराने बघायचं. म्हटलं झालं. नेमकं गॅदरिंग आलं. गॅदरिंग आल्यावर असं मी विचार केला की आपण ही चाल तर बाबांची चोरली होती, बाबांची वापरली होती, चोरली म्हणण्याची वापरली होती. आपलं स्वतःचं संगीत पण असलं पाहिजे, गीतरचना तर करूच पण संगीत पण पाहिजे. आणि मग त्यावेळेला या कॉलेजचं गॅदरिंग होतं, त्यावेळेला मी हे तर बसवलं 1-2 गाणी याची. त्यावेळेला हे गाणं आलं होतं बघा, बेशक मंदिर, ते मी डफ वगैरे वाजवून म्हटलं होतं. आणि मग माझी एक रचना मी तिथे सादर केली. तेव्हा ती रचना अशी होती, गेलो होतो रानात गावच्या शिवारात, नार दिसली पणात भरली माझ्या मनात. नार दिसली पणात म्हणजे काय, यौवनात आलेली, बहरात आलेली. तर त्या गाण्याची चाल अशी केली होती, गेलो होतो रानात अरे गावच्या शिवारात, एक नार दिसली पणात,
ती भरली माझ्या मनात, गेलं होतो रानात, गावच्या शिवारात, नार दिसली पाण्यात, ती भरली माझ्या क्या मनात, बात. दिसली मला दूरनी लागली हुर हुर, दिसली मला दूरनी लागली हुर हुर, आलं माझ्या मनात बोलावं क्षणभर, पण तिच्या नादात आणि मी तिच्या नादात, क्या बात है. अरे तिच्या नादात आणि मी तिच्या नादात, अरे बसलो भर उन्हात, बसलो भर उन्हात, गेलो होतो रानात. क्या बात आहे. दादा तुमच्याबरोबर गप्पा आपल्या अशाच रंगणार आहेत, पण आता ऐकूया या गणेशोत्सव विशेष भागासाठी तुम्ही कवी मोरेश्वर यांच्या शब्दांना जी चाल दिली आहे, आधी ते आपण गाणं ऐकूया, रसिक प्रेक्षकांना ऐकूया आणि मग पुन्हा एकदा तुमच्या गप्पांकडे येतो. नक्की. रसिको ऐकूया संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांनी दिलेलं एक नवं गाणं, कवी मोरेश्वर यांची रचना. ऐकूया. आजी एक धन्य दिवस झाला हो माय, झाला हो माय, झाला हो माय. आजी एक धन्य दिवस झाला हो माय, झाला हो माय, झाला हो माय. गजानन रूप दृष्टी भासत आहे, गजानन रूप दृष्टी भासत आहे. आजी एक धन्य दिवस झाला हो माय, झाला हो माय, झाला हो माय. गमे ना गमे माझ्या मोरया विण, एक एक क्षण जाई युगा समान. गमे ना गमे माझ्या मोरया विण, एक एक क्षण जाई युगा समान. गमे ना गमे माझ्या मोरया विण, मोरया विण माझ्या मोरया विण. आजी एक धन्य दिवस झाला हो माय, झाला हो माय, झाला हो माय. गजानन माय बाप आम्ही जोडला, मोरया गोसावी जोगी चरणी विटला. गजानन माय बाप आम्ही जोडला, मोरया गोसावी जोगी चरणी विटला. गमी ना गमी माझ्या मोरया विण, मोरया विण माझ्या मोरया विण. आजी एक धन्य दिवस झाला हो माय, झाला हो माय, झाला हो माय. गजानन रूप दृष्टी भासत आहे, गजानन रूप दृष्टी भासत आहे, गजानन रूप दृष्टी भासत आहे, गजानन रूप दृष्टी भासत आहे. रसिको या अप्रतिम गाण्यानंतर आपण पुन्हा एकदा देवदत्त दादांशी गप्पांचा फड रंगवूया. दादा मगाशी तुम्ही तुमच्या वाईच्या प्रवासाविषयी सगळं सांगितलं, म्हणजे काय म्हणतो आपण तिथे वेगवेगळी वाद्य कशी तुम्ही कसे सगळे गमतीशीर प्रसंग घडले. मला सांगा तुम्ही मुंबईकडे म्हणजे जाणीवपूर्वक आलात की मग शाहीर साबळे यांनी तुम्हाला बोलवून घेतलं? नाही, काय झालं, कॉलेज संपल्यावर सगळीकडे हीच पद्धत आहे. एकदा कॉलेज संपलं की गावाकडची बरीचशी मंडळी तरुण मुलं नोकरी धंदा व्यवसायाच्या निमित्तानं काही मिळावं आहे मुंबईकडे येतात. तसं मलाही, आणि मला तर पर्याय नव्हता, कारण कलाकाराला मुंबईशिवाय पोटा पाण्याचं काहीतरी बघायला शक्यच नाही. म्हणून मी मुंबईत, पण तोपर्यंत असं झालं होतं की वाईट असतानाच जीवनाला कलाटणी मिळावी एखाद्याच्या आयुष्याला, तशी कलाटणी मिळणारी घटना घडली. काय झालं होतं? अशी घटना घडली की ही गाणी माझी लोकप्रिय झाल्यानंतर माझा इतका उत्साह वाढला की मी रोज मग मला चाली करण्याचा छंद लागला, नवीन नवीन गाणी करण्याचा छंद लागला. पण त्या काळी काय होतं, टेप रेकॉर्डर नव्हते.
हां हां होते ते खूप मोठे साईजचे होते. म्हणजे सामान्य माणसाकडे टेप रेकॉर्डर असलं शक्यच नव्हतं. मग मला गाणी लक्षात ठेवायची तर काय करायचं, मग चालीबरोबर मला चाली काढण्याचा छंद खूप होता, पण आता नाईलाज आहे म्हणून चालीबरोबरच मग शब्द लिहायचो मी. अच्छा. काय इलाज नव्हता, कारण शब्द लिहिल्याशिवाय चाल लक्षात कशी राहणार. बरोबर. पण ते शब्द लिहिल्यामुळे ती चाल लक्षात राहिल्यामुळे मी ते सतत गुणगुणून ती चाल माझी पक्की व्हायची. तर त्यावेळेला ही जी नंतर लोकप्रिय झाली गाणी, तुला कल्पना असतील, चाल तुरू आणि मनाच्या धुंदीत. तर त्या गाण्यांच्या रचना ऑलरेडी तिकडे झाल्या. त्या चाली, त्या चाल्यांच्या रचना तिथे असताना झालेल्या आहेत. अच्छा. त्यावेळेला 10-12 गाणी मी केली होती त्या चाली. तर त्या रचना झाल्यानंतर एक दिवशी मी मुंबईला आलो आणि सुट्टीत, म्हणजे कॉलेजला असतानाची घटना. तर सुट्टीत आलो होतो दिवाळीच्या. तर मला आपल्या बाबांना भेटायला श्रीनिवास खळे साहेब आले होते, संगीतकार. अच्छा. काहीतरी ते त्यावेळेला HME कंपनीचे प्रमुख होते. हो बरोबर. तर ते आले होते बाबांना काहीतरी काम देण्यासाठी, म्हणजे बाबा असं असं गाणी करायची, तुम्ही या म्हणून सांगायला आले होते. त्यावेळेला बाबाही खूप बिझी होते. तर मी बसलो होतो, बाबा कोणाशी तरी बोलत होते म्हणून खळेसाहेब बाजू एका रूममध्ये बसले होते, तिथे मी बसलो होतो. तर मला माहिती होतं हे खळेसाहेब अमक्या अमक्या HME कंपनीचे प्रमुख आहेत. तर म्हणतात ना अडाणीपणातलं धाडस, दुसऱ्या कोणी केलं नसतं हे, ते धाडस मी केलं. म्हटलं काका काका माझ्याकडे पण काही चाली आहेत, तुम्ही संगीत काढाल का? त्याची कॅसेट नाही, रेकॉर्ड होती, रेकॉर्ड अशी LP ती कराल का? तर त्याला काय मूड होता त्यांचा चांगला काय कळत नाही, माझं भाग्य असेल ते. तो क्षणच फार भाग्याचा. त्यांनी मला दाखव बरं. त्यांना मी 4-5 गाणी म्हणून दाखवली, माझी 5-6 गाणी म्हणून दाखवली, एवढी मी तयार केली होती ती. तर त्यांनी काय चटकन माझी 2 गाणी चाली निवडल्या. काय सांगता? हां. त्यांनी म्हटल्या ह्या 2 चाली मला आवडल्यात, आपण ह्या पुढच्या आठवड्यात पाहिलं नाही, पुढच्या महिन्यात रेकॉर्ड करतोय. मी कुठं मला काय करून काय नको असं झालं, एकदम वेडाच झालो मी. अरे त्यावेळेला भल्याभल्याचं काम मिळायचं नाही. हो बरोबर आहे. आणि मी चिल्लर 17, 18, 19 वर्षाचा होतो तेव्हा. माझ्यासारख्याला पटकन काम मिळालं म्हटल्यावर मी एकदम भारावर. त्यांनी त्यावेळेला मी त्या चालीचे शब्द असे केले होते, हे डोईवर घागर पाण्यानं भरलेली, तुझी घागर डचमळली, तू चाललीस झरझर जणू पाखरू वाऱ्यावर, का नजर भिरली. हे असे शब्द मी केले होते. आणि मनाच्या धुंदीचे असे केले होते, दिलाच्या पाय घड्यावरून येना, सखे ग साजणी येना, तुझी का ओढ मजला गली कळना, सखे ग साजणी येना. त्याला हे चाली आवडल्या. पण म्हणले एक कर देवदत्त, तुझ्या शब्दांना तो भारदस्तपणा नाही, एक त्याला गेयता असते ना जी, किंवा त्याला एक गाणं झाल्यानंतर माणूस त्या गाण्यात गुंतला पाहिजे आणि त्याचं एक कथानकासारखं असतं ते. तर त्यासाठी तू शांताबाईंकडे जा. अच्छा. मी त्यांना कळवतो, त्यांच्याकडून ही गाणी तू त्यांना चाली ऐकव आणि गाणी त्यांच्याकडून लिहून घे. मी शांताबाई शेळके ताईंकडे गेलो, त्यांना ती गाणी दाखवली, चाली वगैरे दाखवल्या. त्यांना ते पण अशा बघत राहिले. 19 वर्षाचा मी, हाडकुळा, काळा कुळकुळीत आणि असे बळके बिळके कपडे घातलेला हा माणूस संगीतकार. पण ते शाहीर साबळ्यांचा मुलगा म्हटल्यावर त्यांनी आपलं ते रूप सहन केलं. वडिलांचं किती नाही म्हटलं तरी पाठबळ असतं आणि वलय होतं ना शाहिरांचं. मग मला म्हणले बस, गाणी बिणी दाखवल्यावर ते म्हणले ठीक आहे मी करते. आणि आश्चर्य वाटेल, मी रात्री 7:30-8ला गाणी त्यांना दाखवली आणि घरी आलो निघून. सकाळी 9 वाजता त्यांचा मला फोन आला आणि ही चाल तुरू तुरू अख्खं गाणं त्यांनी मला फोनवर लिहून यायला सांगितलं. काय सांगता? काय हे असेल, प्रज्ञा काय म्हणतात ती, काय असेल प्रतिभा काय असेल. शांताबाई म्हटल्यावर आपण काय बोलणार. अरे रात्रीत म्हणजे मी आल्यानंतर कधी त्यांनी लिहिलं, अख्खं गाणं त्यांनी मला 9 वाजता दिलं. आणि मग ते गाणं घेऊन मी जयवंत दादांकडे, कुलकर्णी साहेबांकडे गेलो आणि त्यांना ते दाखवलं. त्यानंतर मग 2-3 दिवसांनी मला मनाच्या धुंदीचे शब्द मिळाले, ते दाखवले मी. आणि मग जेव्हा रेकॉर्डिंग ठरलं त्यावेळेला मला ती गाणी रेकॉर्ड करताना म्हणजे ही सगळी सुंदर पार्श्वभूमी मिळाल्यामुळे ती गाणी मला करता आली. हे सगळं तुमचं गुपचूप सुरू असताना म्हणजे संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे जे HMV मध्ये होते, ते एका 19 वर्षाच्या नवोदित संगीतकाराचं काहीतरी चाल आणि हे सगळं ऐकतायत. हे सगळं तुमचं गुपचूप सुरू असताना शाहीर सावळ्यांचं लक्ष होतं का त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं? नाही, तुला सांगतो काय झालं. काय असं एक ठराविक वय झाल्यानंतर थोडंसं एक वडिलांना किंवा परिवार प्रमुखाला कळतं की आपण
आणि तो चांगलं करतोय म्हणल्यावर त्यांना झालं असं की श्रीनिवास खडे साहेबांनी सांगितलं, शाहीर तुमची गाणी तर आपण करतोय, त्यासाठी तर मी आलोय, पण तुमच्या आधी मी ही 2 गाणी करतोय देवदत्तची. मला या अनुषंगाने एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही डफ वाजवायचा आहात, काय दप्तर वाजवायचा आहात, हो. ढोलकी तुम्हीच शिकला, माझा मी म्हणजे शिकलो. ते त्यातला काय नाक कसा वाजवायचा सगळं म्हणजे दाया बाया कसा काय, त्याचा म्हणजे कुठल्या गुरुकडे जाऊन शिकलेलो नाही मी. पण हे कुठलंच वाद्य. वाद्य संगीताचं वेड म्हणजे तुम्हाला हे तुम्ही म्हणता की उपजतच होतं. उपजत पण, होतं, का कोणास ठाऊक. कुठलंही वाद्य म्हणजे पेटीचा तुम्ही पेटी नाही, हा पेटी, मग हे सांगतो, हा. पेटीच्या मी बाबतीत तुम्हाला तेच विचारणार होतो की पेटीच्या बाबतीत- तुम्ही संगीत दिग्दर्शक असून पेटी सुद्धा तुम्ही म्हणता की आली तर मी नुसतं काहीतरी रडरड टट वाजून, पण मला पेटी वाजवता येत पेटी नाही. येतच नाही मला. माझ्या ही चाल तुरु तुरु हे इतकं सोपं गाणं पेटीवर वाजवता येत नाही. पण तुम्ही ढोलकी वाजवून मला किती अवघड गाणं सांगा, आता नाही शक्य, आता मी सोडून दिले. पण त्यावेळेला कुठलंही वाद्य, कुठलंही गाणं मी ढोलकी वाजवून किंवा कोंगो बोंगो वाजवून अगदी व्यवस्थित ताल बदलून वर व्यवस्थित वाजवायचं. देवदत्त दादा, आता ज्या 2 गाण्यांविषयी तुम्ही सांगितलं, तर आत्ता आपल्याकडे एवढा वाद्यमेळ नाही आहे, मला कल्पना आहे, पण ज्याला म्हणतो आपण ओरिजिनल, ते तुमचं आहे म्हणजे गाणं. तर आयदर मनाच्या धुंदीत किंवा ही चाल तुरु तुरु किंवा दोन्ही 2 ओळी म्हणून दाखवतो मी. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिण सळसळली, नागिण सळसळली, नागिण सळसळली, हे एक गाणं. आणि दुसरं होतं, मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे ग साजणी येना, जराशी लाजत मूर्खत येना, सखे ग साजणी येना. क्या बात आहे, क्या बात आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता तुम्ही जे सांगितलं की बाबा दुसऱ्या खोलीत होते हा. आणि खळे साहेब आणि तुम्ही दुसऱ्या खोलीत होतात आणि हे सगळं तुमचं गुपचूप गुपचूप झालं म्हणजे, हो. आणि नंतर बाबांना कळलं. हो. असंच एक गुपचूप काम तुम्ही बाबांच्याच एका नाटकासाठी केलं होतं म्हणे. म्हणजे संगीत दिग्दर्शक त्यावेळी कोणीतरी वेगळा होता वेगळे होते. आणि तालमीत काहीतरी त्यांना यायला उशीर झाला म्हणून तुम्ही पटकन 2 चाली काहीतरी बांधल्या. ते काय आहे, कुठलं नाटक ते? ते बाबांचं कोंडो हवालदार म्हणून नाटक होतं. हा. तर त्या नाटकामध्ये संगीतकार म्हणून पहिल्यांदा निवडकान खूप नावाजलेले संगीतकार. त्यावेळेला पद्धतच होती की नाटकाच्या भोवती नावाजलेली नावं असलेली नाटक तिकिटावर त्याचा चांगला परिणाम तिकीट होतो, बुकिंगला बुकिंगला चांगला त्याचा फायदा होतो, म्हणून नावाजलेले लोक घेण्याची पद्धत होती. त्यामुळे त्यावेळेला नावाजलेले संगीतकार काका दत्ता रावजेकर काका त्यांना डी साहेबांना घेतलं होतं. फार गोड माणूस ते, व्यक्तिमत्व फार गोड. तर त्यांना घेतलं तर ते नेमकं त्यांचे त्यावेळेला खूप पिक्चर चालले होते. अच्छा. तर बाबांना त्यांनी होकार दिला, कारण त्यांचा स्वभावच नव्हता कुणाला दुखावण्याचा. त्यांनी होकार दिला, पण त्यांना यायला जमत नव्हतं. आता झालं असं की इकडे तालमीला वेग पकडला आणि तालमीला वेग पकडला. प्रोजच्या जवळजवळ अर्ध्याच्या वर पार्ट झाला प्रोजचा. पण हे डान्ससाठी जी गाणी लागतात ती नसल्यामुळे डान्स बसत नव्हते. डान्सचे कंपोजर जे होते ते त्यावेळेचे जे कोरिओग्राफर ते येऊन बसायचे असेच, काहीच चालायचं नाही. ते पण कंटाळले की बाबा किती वेळ मी बसून, जवळजवळ 7-8 दिवस झाले मला काही काम नाही आहे. ह्या पण हे झालेल्या उत्साही झालेल्या मायाताई त्या काम करत होत्या. तर त्यांनी बाबांना म्हणले बाबा काय ते म्हणले बाबा मी बघतो आता, परत फोन करतो त्यांना. असं झालं तर दिवस गेला निघून. आणि दुसऱ्या दिवशी तालीम असताना कोण बाबा नव्हते तर झालं होतं असं की त्या गाण्यांच्या शब्द ज्या गाण्यांचे होते त्या नाटकातल्या ते मला मिळाले होते, वाचले होते मी, आणि मला त्याच्यावर चाली सुचल्या होत्या. तर मी काही 2-3 गाण्यांच्या चाली केल्या होत्या. तर चाली केल्या होत्या तर अशी चर्चा चालली होती. मी बसलो होतो, काय अजून साहेब येत नाही आहेत, कसं करायचं आपण, कधी बसवणार डान्स वगैरे. तर मी भीत मायाताईंना म्हटलं की मायाताई मी काही चाली केल्या, तुम्हाला ऐकू का? तू केल्यास चाली? म्हटलं हो. ऐको. सगळे मग जमले. मग मी चाली घेतले, शब्द घेतले आणि चाली म्हणून दिला. मला मदनाची झाली बाई बाधा, हो मला मदनाची झाली बाई बाधा, वय 16 औंदा, हो वय 16 औंदा, बाई माझ्या रूपाचा कलदार बंदा, बाई माझ्या रूपाचा कलदार बंदा,
हो मला मदनाची झाली बाई बाधा, अशी एक चाल केली मी, ती ऐकवली. दुसरी फिल्म वाल पाहुणं जर्राई का, तुमच्या ओढीनं ना 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 मला न्याल का, हे केलेली चाल. त्या त्यांना ऐकवलं, त्यांना आवडलं, जातं सगळ्यांना आवडलं. दुसऱ्या दिवशी दत्ता डावजेकर काका आले, तर ते म्हणले मला हे उशीर झाला पण मी आता चालींना सुरुवात करतो. तर हे मायाताई म्हणल्या डावजेकर साहेब रिक्वेस्ट करू का? म्हणले हो करा ना, देवदत्तांनी काही चाली केलं तर आम्ही ऐकलं, बरं वाटलं, तुम्ही ऐकून बघता का? म्हणलं हो का नाही, नक्की. आणि मी चाली त्यांना ऐकवल्या. अरे म्हणलं सुंदर आहेत चाली, ह्या चाली ठेवायच्या, फार सुंदर आहेत चाली या. तर बाबा जरा हे झाले, देवदत्त साबळे नाव कसं? तर म्हणलं एक काम करा, मी करतो बाकीच्या चाली, पण नाव द्यायचं दत्ता डावजेकर आणि देवदत्त साबळे असं ठरलं. मग काय सांगता? हां. आणि मग त्यावेळेला त्या जाहिरातीमध्ये पोस्टरवर संगीतकार दत्ता डावजेकर आणि देवदत्त साबळे हे नाव लागलं. मला वाटतं संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे असं जाहिरातीत नाव येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पहिला प्रसंग होता आयुष्यात. आणि तो तुमचा दत्ता डावजेकर साहेबांबरोबर बरोबर नाव पहिल्यांदा आलं पेपरमध्ये. हां. मला असं वाटतं यामध्ये दत्ता डावजेकरांचाही मनाचा मोठेपणा फार आहे मोठेपणा आहे. की दुसऱ्याचं काम म्हणजे त्याची Appreciate करणं. त्याला अप्रिशिएट करणं आणि त्याचं त्याला श्रेय देणं. मी सांगतो ना, मी तसा काही घटनांच्या बाबतीत भाग्यवान आहे, नक्कीच भाग्यवान आहे. दादा तुमच्याबरोबर गप्पा आपल्या अशाच सुरू राहणार आहेत, पण आता आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी तुम्ही या गणेशोत्सव भागासाठी जे नवकोरं गाणं केलेलं आहे ते आधी आपण त्यांना ऐकूया आणि मग आपल्या गप्पा पुन्हा अशा सुरू ठेवूया. नक्की ऐकूया संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांनी मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमासाठी देवदत्त साबळे यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं कवी मोरेश्वर यांचं पुढचं गाणं. चला गड्यांनो प्रदक्षिणा करू मंगलमूर्तीची, तेणे तुम्हा बाधाना होई संसार तापाची. चला गड्यांनो प्रदक्षिणा करू मंगलमूर्तीची, तेणे तुम्हा बाधाना होई संसार तापाची. नृपचांडाळे अज्ञानाने प्रदक्षिणा करुनी, प्रदक्षिणा करुनी, धुंदी कृपे स्वानंदी गेले तस्कर उद्धरुनी, गेले तस्कर उद्धरुनी. शौरी शिवादे श्रीमुद्गल शुकदत्तादिक योगी, प्रेमानंदे प्रदक्षिणारत होती मुनिभोगी. शौरी शिवादे श्रीमुद्गल शुकदत्तादिक योगी, प्रेमानंदे प्रदक्षिणारत होती मुनिभोगी. अनंत विश्वे अनंत ब्रह्मे प्रदक्षिणा झाली, अत्यानंदे अंकुशधारी नमस्कार भाले. अनंत विश्वे अनंत ब्रह्मे प्रदक्षिणा झाली, अत्यानंदे अंकुशधारी नमस्कार घाले. चला गड्यांनो प्रदक्षिणा करू मंगलमूर्तीची, तेणे तुम्हा बाधाना होई संसार तापाची. तेणे तुम्हा बाधाना होई संसार तापाची, तेणे तुम्हा बाधाना होई संसार तापाची. दादा तुम्ही एका खूप गाजलेल्या गाण्याला म्हणजे ते गाणं लोकप्रिय झालेलं होतं ते शब्द घेतलेत आणि स्वतःची चाल तुम्ही लावलीत आणि ती चाल तुमच्या मित्रांनी सांगितली की नको बाबा तू असा काही आगाऊपणा करू नको. तो काय प्रसंग होता हो? ते काय माहिती का, ते गाणं होतं मला खूप आवडायचं, सारे जहां से अच्छा. हां. आणि मला काय संगीत करणं हा मला एक माणसाला काहीतरी एक एखादा वेड असतं ना, वेड व्यसन असतं ते. व्यसन व्यसन खरं अगदी योग्य शब्द. व्यसन होतं मला ते, की मला आजही मी बसलो असेल ना तरी माझ्या डोक्यात चाली सुरू असतात. त्यामुळेच आता ही जी गाणी ऐकताय तुम्ही मोरेश्वराची, बऱ्याचशा चाली मी आत्ता केलेल्या आहेत, गेल्या 18-15 दिवसात सगळ्या चाली केलेल्या आहेत. ह्या तर ते सतत चाल करण्याच्या वेडामुळे काय झालं,
काय काम नव्हतं तर एक दिवशी माझ्या डोक्यात आलं आपण हे गाणं गाजताय ना, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा सारे जहां, हे गाणं खूप लोकप्रिय होतं. म्हटलं आपण एखादी चाल करून बघूया. आणि मी चाल केली. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले इसके ये गुलसिता हमारा सारे जहां से अच्छा, हे केलं. माझ्या मित्रांना मी त्या कौतुकाने दाखवायला लागलो. तर माझा मित्र समजूतदार होता तो खूप. तो म्हटला देवदत्त हे भारतीय लेवलवर सर्वत्र लोकप्रिय झालेले गाणं आहे आणि लोकमान्य आहे ते, आणि एका मोठ्या संगीतकारांनी केलेलं आहे, प्रतिष्ठित, ज्यांना राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या गाण्याची छेडछाड करू नको. तू चांगलं केलेस, पण तो तुझाच पुरता आनंद घे, छेडछाड करू नको. पण योगायोगाने पुढे ह्याच गाण्यासाठी मला वेगळे शब्द लिहून मला ती चाल वापरता आली. म्हणजे ही चाल जी होती, ती चाल शब्द ते मी काढून टाकले, त्याच्या जागेवर मराठी शब्द आले आणि मी ती चाल वापरली. ते कुठलं म्हणजे कुठल्या सिनेमासाठी? नाही, दूरदर्शनवर मला समूह गान करण्याची पहिली संधी मिळाली. दूरदर्शन? अच्छा. त्यावेळेला मुंबई दूरदर्शन नाव होतं, सह्याद्री वाहिनी त्यावेळेला. तर तेव्हा मला काम मिळालं होतं की समूह गान करायचं. आणि ते काम मिळाल्यावर मी गीतकार, माझे मित्र फार मोठे गीतकार मधुकर आरखडेजी, यांना म्हटलं मधुकर आपल्याला असं काम आलेलं आहे, तर एक तू दे गाणं, त्याची चाल मी करतो. अच्छा. आणि एक मी तुला चाल देतो, त्याच्यावर तू शब्द लिही. तर त्यानं हे गाणं जे आहे सारे जहां से अच्छे चाल केली होती, त्याच्यावर त्यानं लिहिलं, राहो अभंग शांती संदेश हा जगाला, शस्त्राविणाच जिंकू आम्ही मना मनाला, राहो अभंग शांती, हे ह्या चालीवर त्याने लिहिलं. आणि त्याने केलेले शब्द होते ते, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्यशिवम सुंदरतेचा मंत्रघोष आहे, सत्यशिवम सुंदरतेचा मंत्रघोष आहे, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे. हे मी त्याच्या शब्दाला चालू. हे कुठल्या कार्यक्रमासाठी तुम्ही केलं? हे स्पेशली समूहगान म्हणून केलं होतं. त्याची गंमत अशी झाली की हे समूहगान मराठीत मुंबई दूरदर्शनसाठी करायचा असा सगळ्यांचा निर्णय त्यावेळेला झाला की चांगली गाणी तर होऊया, म्हणजे कुठं काही समारंभ असेल काही ते दाखवता लावता येतील, विशेष करून राष्ट्रीय काही समारंभ असेल तेव्हा हे लावता येतील, म्हणून त्यांनी करायचं ठरवलं. पण जेव्हा रेकॉर्डिंगला काय झालं, मी सगळा वादक गायक सगळे टॉप लेवलचे घेतले होते आणि त्यांना मी ड्रेस आणले होते. अच्छा. त्यांना सांगितलं होतं की आपण गायकांचे एक सदरा आणि सुरुवात, वेशभूषा होती आणि लेडीजना साड्या एका रंगाच्या एकाच टाईपच्या, आणि त्यांना आधीच सूचना देऊन त्यांना हे तयार करायला लावलं. वादकांना पण एक ड्रेस असं. आणि तो जेव्हा सरंजाम सगळा बसला होता स्टुडिओमध्ये आणि गाणी रेकॉर्डिंग सुरू असताना पाहायला, प्रोड्युसर पाहायला ह्यांना घेऊन आले, डायरेक्टर साहेबांना. त्यांनी तो सगळा माहोल गाण्याच्या चाली बिली ऐकलं आणि त्यांनी निर्णय घेतला की ही गाणी आता फक्त मुंबईवरून नाही दाखवायची, पहिल्यांदा ही रिलीज करायची डायरेक्ट दिल्लीवरून. अच्छा. मग तो मान पहिले ह्या गाण्यांचा मान मिळाला. त्यावेळेला 26 जानेवारीला राष्ट्रपतींचं भाषण झाल्याबरोबर संपूर्ण भारतातून ही गाणी रिलीज झाली. दूरदर्शनसाठी असे तुम्ही खूप कार्यक्रम केलेत ना, म्हणजे संगीत दिग्दर्शनाचे? अरे दूरदर्शन तर मला सांगतो, दूरदर्शन किंवा आत्ताची सह्याद्री वाहिनी वगैरे सगळ्यांनी मला एवढी लोकप्रियता दिलेली आहे की जेवढी बाहेर दुसऱ्या माध्यमाने नाही दिली. चक्क व्यवस्थित ज्याला म्हणतात घरोघरी पोचलोय या माध्यमामुळे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, ह्या वाहिनीमुळे पोचलो मी. आणि त्यावेळेला काय होतं, एकच चॅनल होतं. बरोबर. त्यामुळे ते सगळीकडेच पाहिलं जायचं. बरोबर. त्यामुळे लोकप्रियता मिळण्यात काही हे पडलं नाही, आडकाठी आली नाही काही. जे काही होईल ते लोकांना होतं. त्यावेळेला मी दूरदर्शनवर सादर केलेली हे होत्या, मला आता आठवतं आहे काय म्हणतात त्याला, पहिलं जे मला काम मिळालं होतं ते ह्याचं लोकगीतं सादर करण्याचं. अच्छा. तर त्यावेळेला मी 2 लोकगीतं आणि एक बाबांचं घेतलं होतं आणि सादर केलं होतं.
नाही, दोन बाबांची आणि एक माझं केलं होतं. बाबांची आता आठवत नाही, पण माझं मी केल्यामुळं आठवतंय. नाच गो नाच झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा साथ, आज लगीन गोमूच, आज लगीन गोमूच, आज लगीन गोमूच, आज लगीन गोमूच. कोण आयलंय गो बंदरावरी, शिड फडफडतय दर्यावरी, गर्दी जमली गो मांडवादारी, कुण्या राजाची आयली स्वारी. आयलो राजा वाजतय बाजा, अरे आयलो राजा आणि वाजतय बाजा, खायला आळीन गो लाय 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 लाय, नाच गो ना झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा साथ, धिंग तांगे दाड धिंग ताकी ताड धिंग तांगे दाड धिंग ताकी, असं त्याचं ते. आता तुम्ही जे म्हणजे तालाचे बोल काय ऐकवलेत, पण तुम्ही नेहमी म्हणता की विघ्नेश, मला एका गोष्टीची म्हणजे खंत आहे, कायमस्वरूपी खंत आहे की मी कुठल्याही गोष्टीचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नाही. म्हणजे तुम्ही ढोलकीचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नाही, पण असं कधीच झालं नाही की बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल, देवदत्त तू थोडंसं यांच्याकडे जाऊन शास्त्रीय संगीत शिक, किंवा काय सुगम संगीत शिक, किंवा काय कोंगो शिक, ढोलकी शिक, तबला शिक, नाही, कधीच झालं नाही. आल्यानंतर काय झालं, बाबांचे प्रोग्राम इतके लगातार सुरू असायचे की मी त्यांच्यात गुंतलो होतो पूर्ण. त्यामुळे तो विषय डोक्यात येणंच नव्हतं की मुंबई सोडून किंवा गाव हे सोडून कुठे शिकायला जाणं. आणि काय होतं, ऑलरेडी थोडंसं त्या वयाचा एक थोडासा माज पण असतो थोडा वयाचा. नाही, थोडंसं असतं की आपण आता 2 गाणी इतक्या लोकप्रिय झालीत म्हटल्यावर आता आपल्याला काय शिकण्याची गरज असतं. ते मी खोटं कशाला बोलू, आहे तो होतं थोडंसं. आणि दुसरं काय झालं माहिती आहे, तो उतरला पण माझा. ते असं झालं की मुंबईत जेव्हा आलो तोपर्यंत ही चाल तुरुतुरू आणि मनाच्या धुंदीतनं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. त्यामुळे मला असं वाटलं होतं की आता मुंबईत गेल्यावर स्टेशनवरच मला उतरून घ्यायला येतील माणसं, प्रोड्युसर, चला 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 आलाय तर पटकन माझ्या पिक्चरला संगीत द्या म्हणून. असं काही नाही झालं, कारण मुंबई ही असं शहर आहे की तुम्हाला ते 4ही अंगानं पारखून घेतं आणि मग तुम्हाला कामं मिळतात. मग मला प्रूव्ह करावं लागलं की मी हे करू शकतो, हे पण संगीत करू शकतो, ते पण. कारण ज्यावेळेला मला एकदा पहिल्यांदा जेव्हा संगीत मिळालं तेव्हा माझ्यातल्याच काही लोकांनी माझी टिंगल केली होती, हे काय ते चाल तुरुतुरू आणि रांबार सांबाच करणार, हे काय करणार, ते लावण्या करता येते तो ह्याला, असं पण झालं होतं. पण काय दैवी देणगी असेल, पण मला ज्या ज्या प्रकारची कामं मिळत गेली त्या प्रकारात मी ॲडजस्ट होत गेलो आणि करत. तुम्ही असं नेहमी म्हणता की आजही मला म्हणजे एखादा म्हणजे मी नोटेशन तुम्हाला काढता येत नाही असं ते लांबच मला राग पण सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही राग तुम्हाला ओळखता येत नाही असं तुम्ही म्हणजे तुम्ही सा ग प असं तुम्हाला असं काही ठामपणे दिंडी चालली याचा राग सांगू शकत नाही आजही. कुठल्या गाण्याचा? दिंडी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा, भक्तनामात दंगला, दिंडी चालली. मला राग नाही माहिती. शब्दातून जे भाव येतात ते त्याची मी चाल तयार करतो. आणि माझी सगळी गाणी अशीच आहेत, शब्दच मला चाल सांगतात ही चाल कर. आणि हे खरं आहे. आत्ता जी गणपतीची ऐकताय गाणी ती पण अशाच पद्धतीने शब्दांनी दिलेली झाली. जसं ते पाळणा त्याचा गणपतीचा तो ते पाळणाच वाटला पाहिजे. कुठल्या रागात हे मला माहीत नाही.
तो पाळणा वाटला पाहिजे, ऐकल्यावर लोकांना तो पाळणा म्हणजे आई आपल्या मुलाला झोपवते त्यासाठी जे ती गाणार गाणं. त्या लोरी वाटली पाळण्यामध्ये पाहिजे. सगळं आलं पाहिजे. देवदत्त दादा, तुमच्याशी या गप्पा आपण पुढच्या भागातही मारणारच आहोत. फक्त आज वेळेचं बंधन पाळायचं आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाची आपल्याला सांगता इथे करावी लागणार आहे. रसिक प्रेक्षक हो, संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांच्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा गणेशोत्सव विशेष भाग आम्ही सादर करतोय. आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, परंतु आजच्या भागाची सांगता देखील अशाच एका गणेशाच्या आपण पाळण्यानेच करूया का देवदत्त दादा? कार्यक्रमाची सांगता म्हणजे आत्ता तो उल्लेख झालाच आहे. तर कवी मोरेश्वर यांची रचना आणि संगीत दिग्दर्शन अर्थातच देवदत्त साबळे यांचं. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी रात्री 8:30 वाजता गणेशोत्सव विशेष भागामध्ये. अर्थातच तुमच्या आणि आमच्या लाडक्या कार्यक्रमात मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये गप्पा मारणार आहोत संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांच्याशी. ऐकूया देवदत्त दादांचं पुढचं गाणं आणि मग रजा घेऊया. धन्यवाद.